यशाची वाट बघणं सोपं, यशाची वाट शोधणं कठीण. मात्र यशाची नवी वाट बनवणं हे सर्वात आव्हानात्मक. नांदेडच्या मातीत जन्मलेल्या या व्यक्तीनं अनेकांसाठी नव्या वाटा आणि नवे मार्ग निर्माण केले आहेत. ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री चंद्रकांत नाईक. आज आढावा घेऊया अभियांत्रिकी क्षेत्रातल्या त्यांच्या जीवन प्रवासाचा. 13 जून 1965 रोजी नांदेडमधल्या गवंड गावात चंद्रकांत नाईक यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण झरी आणि करडखेड तर 11वी-12वी नांदेडच्या यशवंत कॉलेजमध्ये पूर्ण करून औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून चंद्रकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या महानगरापासून झाली. मुंबई महानगरपालिकेत सब इंजिनियर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. आपलं ज्ञान आपल्या गावातल्या लोकांच्या कामी यावं. जिथं सोयी नाहीत तिथं लोकांसाठी आपण काम करावं की 1990 साली नाईक सर जालना इथं सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ह्या पदावर रुजू झाले. यांनी तिथल्या लोकांना आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीला समजून घेऊन काम केलं. सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगाव इथं सरांची बदली झाली. हदगावला असताना पैनगंगा नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झालं आणि त्यानंतर पुण्याला सर उपअभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी मांजरी गावाजवळ मुळा मुठा नदीवरच्या मोठ्या पूल बांधणीचं काम पूर्ण केलं. पौड ते ताम्हिणी घाट रस्त्याची बांधणी, पौड ते लवासा रस्ता, माले ते लोणावळा रस्ता अशा अत्यंत खराब रस्त्यांची सुधारणा करण्याची कामं सरांच्या हातून झाली. नाईक सरांचं प्रमोशन झालं आणि कार्यकारी अभियंता म्हणून जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभाग अहमदनगर इथे ते रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात 100% निधी खर्च होऊन कामही चांगल्या पद्धतीने झाली. 30 जून 2014ला माळीण दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे डोंगर खचून डोंगर पायथ्याशी असलेलं माळीण गाव गाडलं गेलं आणि त्यात 151 लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर गावासाठी पुनर्वसन योजना आखली गेली. 2017 पर्यंत बरंच काम पूर्ण करण्यात आलं. पहिल्या पावसामुळे झालेल्या कामांची प्रचंड हानी झाली. सर तिथे रुजू झाल्यावर प्रचंड ताण आणि दबावाच्या वातावरणात देखील सरांनी पुनर्बांधणीचं काम तात्काळ हाती घेतलं. प्रथम गावाचा ड्रेनेज प्लॅन आखला गेला. रेडीमेड प्रीकास्ट गटर्सचा वापर, सीडी वर्क्स, अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर्स, रस्ते बांधणी, इमारत दुरुस्ती अशा प्रकारे एक एक कामं पूर्ण होत गेली. गाव वसवणं जितकं कठीण त्याहून कठीण असतं गावाचं पुनर्वसन करणं. अवघ्या 2 महिन्यात पुनर्वसनाचं काम पार पाडलं. चंद्रकांत नाईक यांनी भीमाशंकर विकास आराखड्याला एक नवं स्वरूप प्राप्त करून दिलं. मंचर ते भीमाशंकर हा 60 किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला. आराखड्यातील अनेक कामं पूर्णत्वास नेली. तिथल्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील त्यातलंच एक महत्त्वाचं कार्य. भीमाशंकर मंदिरात जाण्यासाठी 200 पायऱ्या चढाव्या लागतात. अपंग आणि वृद्धांसाठी हे खूपच गैरसोयीचं असल्यानं नाईक सरांनी जंगलातील काही भागाचं भूसंपादन करून एक बायपास तयार करून नवीन कॉन्क्रीटचा 1 किलोमीटरचा रस्ता बांधला, ज्यामुळे भक्तांची सोय झाली. त्याचबरोबर भीमाशंकर भक्त निवास हा 200 खोल्यांचा प्रकल्प नाईक सरांनी भक्तांसाठी उपलब्ध करून दिला. जुन्नर इथं न्यायालयीन इमारत, लोणावळा इथं शासकीय विश्रामगृह, शिंदेवाडी ते अमुंडी पूल, सुपेघर ते म्हाळुंगे पूल, चास ते नरोडी पूल, हॅम अंतर्गत खडकवासला ते पानशेत रस्त्याचं बांधकाम, नांदेड सिटी खडकवासला पाबे रस्ता, सासवड कापूरहोळ, खेड शिवापूर सिंहगड अशी अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करून जनमानसांसाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या. पुण्याहून इलाखा शहर मुंबई इथं सरांची बदली झाली. मुंबई इथं रुजू झाले
तेव्हा कोरोनाचं संकट होतं. त्यावेळेस अनेक माननीय मंत्री महोदयांचे बंगले आणि राजभवनातील इमारतींची कामं आणि हायकोर्टाची कामं सुरू होती. राजभवनमधल्या 3 बिल्डिंग जसं की जलभूषण, सेक्रेटरिएट, दरबार हॉल, त्यानंतर एक्साईजची बिल्डिंग, अशा खूप साऱ्या बिल्डिंग्स त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्या. कार्यकारी अभियंतामध्ये ते एक्सलंट ऑफिसर आहेत, परंतु एक मित्र म्हणून ते खूप भारी माणूस. त्यांच्याबरोबर आम्ही इलेक्शनचे गोडाऊनचे बांधकाम करण्यासाठी विविध राज्यांमध्ये पाहणी करण्यासाठी ते गेलो होतो. त्यांनी नवीन आयडिया, नवीन संकल्पना सुचवण्यात त्यांचा हातखंडा होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाची भव्य अशी इमारत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे. त्या इमारतीच्या जडणघडणीमध्ये श्री नाईक साहेब यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अत्यंत मोलाचे असे सहकार्य केलेलं आहे की त्यांनी आमच्या कुठलीही विनंतीला कुठलाही वेळ न दवडता आमच्या सर्व कामांचा निपटारा अतिशय जलद गतीने केलेला आहे. त्यांच्यामध्ये हजरजबाबीपणा व विनोदबुद्धी चांगली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारत असताना आमचे काही टेन्शन्स असतील तर ते दूर होत असे. साहेबांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि टीमवर्कद्वारे चांगल्या प्रकारचे क्वालिटी मेंटेन करून आम्ही कामे करून घेतली. त्याबद्दल आमच्या वरिष्ठ कार्यालयाने किंवा मंत्री महोदयाने त्याबाबतीत आम्हाला ॲप्रिशिएटसुद्धा केलं आहे. उच्च न्यायालयाच्या लाऊंज आणि कॉन्फरन्स हॉल हे एक उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. ह्या सदर काम इनॉग्रेशन करण्यासाठी सुप्रीम कोर्टातले माननीय न्यायमूर्ती महोदय यांनी उद्घाटन केले आहे. मनोराचा असा एक प्रोजेक्ट होता, ते कमीत कमी 2-3 वेळा आम्हाला रिकॉल करावा लागला, तरी साहेबांनी त्याच उत्साहाने ते टेंडर पूर्णपणे ओके केला आणि आपण मंत्रालय लेवलपर्यंत ते टेंडर आम्ही पुढे मार्गदर्शनासाठी पाठवले. सन 2022 मध्ये जलभूषण बंगल्याचं काम सुरू असताना अचानक माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं ठरलं. त्यामुळे प्रचंड धावपळ झाली. मात्र सर्वांना सोबत घेऊन नाईक सरांनी रात्रंदिवस काम करून इमारत उद्घाटनासाठी वेळेत पूर्ण करून दिली. आणि त्यामुळे माननीय मंत्री महोदय, माननीय राज्यपाल, माननीय हायकोर्ट जजेस यांनी संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाचं कौतुक केलं. कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाईक साहेबांबरोबर काम करताना मला आलेला अनुभव हा इतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरबरोबर केलेल्या कामापेक्षा फार वेगळा होता. या प्रेसिडेन्सी डिव्हिजनमध्ये एकही कॉन्ट्रॅक्टर नाईक साहेबांबद्दल असा बोलू शकणार नाही की नाईक साहेबांनी माझ्यावरती अन्याय केला. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि मलाच नाही, सर्व कॉन्ट्रॅक्टवर त्यांनी प्रेम केलं. गरीब असो, श्रीमंत असो, सर्वांना त्यांनी कामं दिली. नाईक साहेबांचा माझा परिचय तसा 3 वर्ष जुनाच आहे, पण नाईक साहेबांना फार जवळून जाणून घ्यायचा माझ्या नशिबी योग आला तो म्हणजे राजभवनाच्या कामाच्या वेळेस. नाईक साहेबांसारखं परत व्यक्तिमत्व ह्या डिव्हिजनला लाभेल ह्याची मला खात्री वाटत नाही. नाईक साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे शासन आणि प्रशासन यांच्यात मेळ घालून जनसामान्याला न्याय देणारा अधिकारी. कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा अध्यक्ष आहे नाते नाईक साहेब यांना त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त संघटनेच्या वतीनं, कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. चंद्रकांत नाईक 30 जूनला आता सेवानिवृत्त होत आहेत. रिटायर जरी होत असले तरी आम्हाला त्याचं दुःख आहे, कारण आमचा एक चांगला कार्यकारी अभियंता तो रिटायर होत आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. सेवानिवृत्तीनंतरचं नवीन इनिंगसुद्धा भावी आयुष्याकरता, भावी वाटचालीकरता त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. नाईक सरांच्या हातून केवळ रस्त्यांची बांधकामच नाही, तर अनेक महत्त्वाच्या इमारतींचं बांधकाम आणि नूतनीकरणाचं काम देखील घडलं आहे. अनेक हेरिटेज बिल्डिंग्ज यांची पुनर्बांधणी आणि विस्ताराची कामं देखील चंद्रकांत नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहेत. माझ्या जीवन प्रवासात अनेक सहकार्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ मिळाले, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांच्यामुळे मी घडत गेलो आणि माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. मी त्यांचा खूप ऋणी आहे. माननीय श्री चंद्रकांत नाईक यांनी एक अभियंता म्हणून स्वतःचं कौशल्य पणाला लावून अनेक प्रकल्प सुरू केले आणि अनेक पूर्णत्वासही आणले. मात्र एक माणूस म्हणून त्यांनी त्यांच्या कामातून ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या प्रगतीसाठी जे योगदान दिलं आहे ते मोलाचं आहे. अशा व्यक्तिमत्वाला, त्यांच्या तेजस्वी कारकिर्दीला आमचा सलाम. आज त्यांच्या दैदिप्यमान प्रवासाकडे पाहून कवी वामन पंडित यांच्या ओळी आठवतात. सूर्यप्रभा प्रतिफळे जरी कांस्य पात्री, तेथुनी भिंतीवरी तेज दिसेच नेत्री. ऐसे मन त्रिभुवनातही जेथ जेथे,
जीव प्रकाशक तयासही तेथ तेथे।